रिझल्ट आलेला माझा आणि 12वीचाही रिझल्ट आलेला आणि त्यावेळेस मला माहिती नाही प्लेस कोणती होती, पण कदाचित इथेच तो सत्कार समारंभ होता आणि त्यावेळेस त्या सत्कार समारंभाने मला माझ्या पंखांना बळ दिलं आणि मला खात्री आहे की आज तुमचा सत्कार समारंभ इथे होतोय, जे नवोदयचे विद्यार्थी असतील किंवा 10वी 12वीचे विद्यार्थिनी असतील किंवा आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थिनी असतील, तर त्यांच्याही पंखांना बळ मिळेल आणि इथे वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी ज्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे, मग ते स्पर्धा परीक्षा असू देत किंवा ग्रॅज्युएशन असू देत, MBBS किंवा अदर ग्रॅज्युएशन फील्ड असू देत, त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते की त्यांचंही यश खूप मोठं आहे आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करते. मला असं वाटतं ना की आपण शिक्षकांची मुलं असल्यामुळं कदाचित आपल्याला एक लिबर्टी लहानपणापासून भेटली आहे आणि ती म्हणजे मार्गदर्शन, जे खूप कमी लोकांना भेटतं. म्हणजे मी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवलं, मी 2019मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आले, तेही माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि इतर जे माझे गुरुवर होते त्यांच्या मार्गदर्शनानेच मी पाऊल ठेवलं. पण खूप जण असे आहेत जे खेड्यापाड्यातले आहेत किंवा शेतकरी वर्गातून येतात किंवा आणखी काही अदर फील्ड्समधून येतात, त्यांना ते आउटरीचच मिळत नाही की स्पर्धा परीक्षा नावाचं फील्ड पण असतं आणि काही म्हणजे पोस्ट पण बऱ्याच जणांना माहिती नसतात की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे किंवा MPSC थ्रू पण काय काय पोस्ट आहेत ह्याचं खूप ज्ञान नसतं आपल्याला बहुतांश. तर मलाच वाटतं आपण त्या बाबतीत थोडे लकी आहेत की आपण शिक्षकांचे मुलं आहेत आणि ते म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला लहानपणापासून ते स्वातंत्र्य भेटलं, आपलंच करिअर निवडायचंही स्वातंत्र्य भेटलं आणि जेव्हा आपण करिअर निवडलं त्याच्यानंतर त्याला कसं पुढे जायचं, त्यात कसं अग्रेसर व्हायचं याचंही स्वातंत्र्य आपल्याला भेटलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाडे सरांनी आत्ताच सांगितलं आपल्याला की क्षमता महत्त्वाच्या, बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक. तर मला असं वाटतं की आर्थिक क्षमता आपली थोडी बरी होती, त्याच्यामुळं आपण इथपर्यंत पोहोचू शकतोय आणि आपले आईवडीलही आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी खूप कष्ट करत आहेत. तर त्यांचं खूप मोलाचा वाटा आहे आपल्या सक्सेसमध्ये असं मला वाटतं. माझा जर मी अनुभव सांगायला गेले तर माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळेतून झालं. म्हणजे अगदी 7वीपर्यंत मी जिल्हा परिषदच्या शाळेत होते आणि इथे म्हणजे बहुतांश शिक्षक आणि पालक जे आहेत आपले तेही जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक आहेत. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची जी उमेद आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याची ती खरंच जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खूप जास्त आहे. पण आपण असं म्हणजे शहरातली जी मंडळी आहोत किंवा काही अंशी आपला जो कल आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरला बघू नये की इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं असेल तर तिथे सगळ्या सुविधा भेटतील. मला असं वाटतं की ज्या खेड्यापाड्यातल्या शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथेही खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आउटरीच मुलांना मिळतं आहे आणि म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचू शकतोय असं मला नेहमी वाटतं. मी स्पर्धा परीक्षांमध्ये 2019मध्ये आले. माझं जे ग्रॅज्युएशन झालं ते वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथे झालं आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तोपर्यंत मला म्हणजे एक चाहूल होती मला की स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे, कारण आमच्या गावातले एक व्यक्ती होते जे आत्ता इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आत्ता आहेत, जे संदीप पांडुळे सर म्हणून, माननीय संदीप पांडुळे सर. आणि ते जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या फेजमध्ये होते तेव्हा मी त्यांना भेटले होते आणि ती सिच्युएशन अशी होती की खाडे सरांनी जे सांगितलं शारीरिक क्षमता, तेव्हा मी MBBSचं ॲडमिशन घ्यायला JJ मेडिकल कॉलेजला गेले होते, BJ मेडिकल कॉलेजला पुण्यामध्ये. आणि मला तेव्हा कळलं की मेडिकल नावाचाही प्रकार असतो आणि तिथे ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत, अशा काही क्रायटेरिया आहेत, त्यांना मेडिकल फील्ड अलाउडच नाही आहे. सो तिथं गेल्यानंतर म्हणजे मी मेरिटमध्ये येते, तिथे जाते आणि मग मला कळतं आहे आणि त्याच्यानंतर ओव्हर द टाईम पिरियड मला जाणवलं की शारीरिक क्षमता बघून करिअर कसं निवडावं. कारण त्यावेळेस मी थोडी खचले होते की मला इकडे जाता नाही आलं, पण आत्ता मला चांगलं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण आपण एका
आपल्याला त्या फील्डमध्ये जाऊन समाजसेवा करायची होती, लोकांसाठी काहीतरी करायचं होतं. आणि जर आपण कॅपेबल नाही आहोत लोकांना त्या सर्व्हिसेस देण्यासाठी, तर आपण त्या क्षेत्रासाठी नाही बनलोय, हे मला आत्ता ओव्हर द टाईम पिरियड लक्षात आलं. तर तेही खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मी आवर्जून सांगेल की स्पर्धा परीक्षांकडे जसं मॅडमनी पण सांगितलं की कल थोडा कमी आहे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांचा, आणि निकष पण थोडेसे, म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण निकष थोडे वेगळे लावतो. पण जेव्हा आपण त्या फील्डमध्ये येतो ना, म्हणजे इथे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, म्हणजे माझ्यासोबत मलाही ओळखीचे परिचित आहेत जे पण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आले, तेही चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आणि मी सांगू शकते की ओव्हर द टाईम पिरियड जसं आपण ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आणि आपल्याला तेव्हा कळत जातं की आपल्याला काहीतरी ध्येय पाहिजे इथे येण्यासाठी. असं नाही होत की आपण काहीतरी बघितलं आहे, म्हणजे एकदम जसं सरांनी सांगितलं लाल दिवा किंवा त्यांचा ओरा जो आहे तो बघून आपण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये येतो, तेव्हा आपलं मोटिवेशन फार काळ टिकून नाही राहत. आणि असं नाही आहे की 1-2 वर्षामध्ये कंप्लीट नाही होऊ शकत ही प्रोसेस, पण कदाचित जास्त वेळही लागू शकतो. जसा मला लागला दुर्दैवाने, की मी 4 ते 5 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये लावले इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मी पण अनुभवातून शिकत गेले, आधी चुका केल्या, मग परत चुकांमधून शिकले. तर मार्गदर्शन तर थोडंसं लागतं ह्या क्षेत्रामध्ये, पण मला असं वाटतं की मोटिवेशन खूप गरजेचं आहे, इनर मोटिवेशन. तर माझं नेहमी असं होतं की ज्या क्षेत्रामध्ये जाईल ना, तिथं काहीतरी बेस्ट सेवा मला देता आली पाहिजे. आणि एक पर्सनल रिझन असं पण होतं की समाजाचा एक दृष्टिकोन असतो आपल्याकडे बघण्याचा, म्हणजे, आणि तो चुकीचा नाही आहे. पण सुदैवाने आपल्याला एवढे प्रगल्भ पालक भेटले, म्हणजे माझ्या वडिलांचंच मी सांगू शकते की त्यांनी मला कधी जाणवू नाही दिलं की तू इतरांपेक्षा काही वेगळी आहेस. त्याच्यामुळे मला आत्ता ही कधीच जाणवत नाही की माझ्यात काही वेगळं आहे. पण जो समाजाचा दृष्टिकोन आहे मला तो बदलायचा होता. कारण मला ग्रॅज्युएशनला असताना एक मुलगी होती माझ्यासारखीच, ती एवढी खचून गेली होती. आणि मी माझ्या वडिलांनी सांगितलं हे की, म्हणजे इतका डिफरन्स जाणवला मला कुटुंबांमध्ये. तिचे वडील शेतकरी होते आणि त्यांची खूप जिद्द होती मुलीला शिकवण्याची, पण फॉर सम रिझन त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नसती की असं काही असतं, अल्बिनिझम पण असतं किंवा काही असतं. आणि गावातले लोक थोडेसे म्हणजे थोडा विचार करतात ह्या गोष्टीचा, थोडं माइंडसेट लोकांचा तसा नसतो बनलेला. तर तिला खूप त्रास झाला, म्हणजे ती अगदी ग्रॅज्युएशन सोडून जाण्याच्या मानसिकतेत होती. मी तिच्याशी बोलले आणि तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे तेव्हा ती त्याच्यानंतर मला 1 वर्षाने भेटल्यावर मला म्हटली की तुझ्यासोबत बोलणं झालं म्हणून मी इथे टिकून आहे. तर मला ते खूप चांगलं वाटलं की चला मी कोणाला तरी मोटिवेशन देऊ शकते. त्याच्या आधी मलाच तो कॉन्फिडन्स नव्हता. तर मग मी विचार केला की जर तिला मी मोटिवेशन देऊ शकते, तर अशा लाखो विद्यार्थ्यांना किंवा हजारो विद्यार्थ्यांच्या मोटिवेशनचं किंवा त्यांच्या सक्सेसचं कारण जर आपण बनलो, किंवा मुलींच्या एक मुलगी शिकली गावातली तर अख्खा गाव प्रगत होतो. बाकीच्याही मुलींना उमेद मिळते त्यातून की आपण पुढे येऊन शिक्षण घ्यावं, आपण पुढे येऊन अभ्यास करावा. तर मला असं वाटतं की हे मोटिवेशन जास्त गरजेचं आहे. कदाचित सुरुवातीला ते माझं स्ट्रॉंग नव्हतं खूप, पण जसं मी ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुरत गेले ना, तसं ते माझं खूप स्ट्रॉंग बनलं की हां, मला ह्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. ते ही एक गोष्ट झाली. अजून मला असं सांगावंसं वाटतं की स्पर्धा परीक्षा हे जग, म्हणजे पाहिलं तर खूप सुंदर आहे, पाहिलं तर हे आहे. तर मला असं वाटतं सगळ्या बाजू आपण जेव्हा येतो स्पर्धा परीक्षांमध्ये तेव्हा सगळ्या बाजू तपासल्या पाहिजेत की आपण ह्याच्यात आपल्याला आवड आहे का, आपण किती काळ टिकू शकतो आणि आपल्या क्षमता तेवढ्या आहेत का. जे खाडे सरांनी उत्तम रीतीने सांगितलं आणि त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे, तर त्यांनी आपल्याला करिअरबद्दल मार्गदर्शन केलेलंच आहे. मी आणखी आवर्जून एक गोष्ट सांगेल की तुम्ही तुमचे ना छंद जोपासा. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, जसं तुम्ही पण, म्हणजे इथे बरेच लहान लहान मुलं पण आहेत की जे नवोदय किंवा स्कॉलरशिपमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्यांनी. आणि आमच्या वेळेसच खूप डिफिकल्ट होतं हे की स्कॉलरशिप काढणं. आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे, कारण आपल्याला आउटरीच तेवढं मिळायला लागलं आहे. म्हणजे जसं आपले पालक होते ना, त्यांना तेवढ्या सुविधा नव्हत्या जेवढ्या आपल्याला भेटत आहेत. आणि आपल्याला सुविधा भेटत आहेत तर आपण अभ्यास केलाच पाहिजे, हे बाय डिफॉल्ट आहे. आणि मुले अभ्यासही करत आहेत, तर त्याबद्दल त्यांचं कौतुक पण आहे आपल्यासारख्या मुलांचं. पण
आत्ता त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढली आणि त्यातून तुम्ही हे सक्सेस मिळवले, त्याच्याबद्दल तुमचे खरंच खूप अभिनंदन.